करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 6वा बद्धमुक्त निरूपणनाम. श्रीराम समर्थ. अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पनेरहित संचले क्षण एक तदाकार केले मजया निरूपणे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने बघा उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झालेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. घोषणा बघा, जय जय रघुवीर समर्थ. 2 वेळा जय दाखवलेला. एक म्हणजे देहाचा आणि दुसरा म्हणजे परब्रह्माचं. आणि मतच मानले कुठलं तर श्रीमताचं खुद्द भगवंताचं वचन. कारण याच बोधातून संपूर्णपणे दास घडणार आहे. म्हणून समर्थाने दशक 7वा दाखवला. चतुर्दश ब्रह्मनाम आणि समास 6वा बद्धमुक्त निरूपण नाम. बद्ध कोण आहे, त्यातून त्याला सोडवायचं आहे, मुक्तता मिळवायची आहे. म्हणून समर्थाने उत्तमाचं जो समास प्राप्त करून दिलेला आहे त्याचं श्रवण नक्कीच करता यायला हवं. म्हणून करूया श्रवण. श्रीराम समर्थ. अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पनेरहित संचले क्षण एक तदाकार केले मजया निरूपणे. बघा भागच दिलेला अद्वैत निरूपिले. अद्वैत ब्रह्म निरूपिले. द्वैताचा भाग आणि अद्वैताचा भाग. आपण कल्पनेरहित सर्वत्र संचलेल्या अद्वैत ब्रह्माचे जे निरूपण केलेत ते श्रवण करीत असता त्या निरूपणाने एक क्षणभर मला तदाकार केले. म्हणजे विचार करा, आपण द्वैतामध्ये जर पाहिलं, लोकांचं आपण ऐकतच असतो ना. जे काय बोलतील, आपण ट्रेनमध्ये प्रवास करतो बघा, ट्रेनमध्ये शांत कोण असतं का? नाही आहे. संवाद साधतच असतात. ट्रेनचा आवाज असतोच, तिथे शांतता असते का? नाही आहे. कोणीतरी गाणी बोलत असतं, कोणीतरी संवाद साधत असतं. म्हणजे विचार करा, तिथे आपण आपले कान ऐकतच असतात, बरोबर. परंतु एखाद्या झाडाच्या ठिकाणी जावा जिथे निसर्ग आहे आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात कुठेही तुम्हाला मनुष्य वस्ती नाही आहे आणि तिथेच त्या झाडाखाली संपूर्णपणे आपला देह बसलेला आहे, तर फक्त आवाज, आपल्याला हवा आणि दुसरा म्हणजे पक्ष्यांचा किलबिल आहे. परंतु मनशांती कुठे आहे? अद्वैत ब्रह्म निरूपिले जे कल्पनेरहित संचले. कल्पना, आपल्या मनामध्ये कल्पना येतच असतात. क्षण एक तदाकार केले मजे निरूपिले. प्रत्येक क्षणाला बघा आपला देह नवीन नवीन कल्पना सुचवत असतो. प्लॅनिंग कोण करतो? आपलं मन. कारण इंद्रियाचा राजा कोण आहे? मन आहे. 5 कर्म इंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये वळण लावून देणारा कोण आहे? तर मन. ज्याप्रमाणे मन जाईल ना, त्याप्रमाणे त्याच दिशेने बुद्धी देईल. त्याला साथ देणारा कोण आहे? बुद्धी. मग दोघां मिळून बुद्धी आणि ज्याप्रमाणे मनाच्या सोबत जात असते त्यावेळी भ्रमिष्ट झाल्याशिवाय राहत. म्हणून बद्ध. मग आपल्याला शेवटी बोल खावेच लागतात. बघा, आपण एखाद्या कार्यामध्ये जे दिलेलं कार्य आहे ते जर केलं नाही तर आपल्याला काय म्हणतात? बोल लागतंच की नाही. समोरची व्यक्ती आपल्याला काय म्हणते?
बरोबर की नाही? मठ्ठ बद्ध काहीच येत नाहीये, कारण अनुभवच नाहीये. ती गोष्ट कधी पाहिलेली नाहीये, कारण ती गोष्टी शिकली पाहिजे. अद्वैत ब्रह्मनिरूपिले जे कल्पनेरहित संचले, क्षणैक तदाकार केले मजे निरूपण. म्हणून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बघा सेकंदाला नवीन नवीन योजना आपल्याला शिकवत असते, कारण काळ बदलत चाललेला आहे. वेळ कोणासाठी थांबत नाहीये. सेकंद सेकंदाचा फरक आहे बघा, बरोबर की नाही? म्हणून समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये उत्तमाचा बोध दिलेला आहे. परी म्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे, चंचलपणे सर्वथा. काय उत्तमाची ओवी लिहून ठेवली हो. परी म्या तदाकार व्हावे म्हणजेच त्यामुळे मला आता असं वाटू लागलंय, आपण ब्रह्माशी तदाकार ब्रह्मच होऊन राहावे, पुन्हा चंचलपणे या संसारात सर्वथा येऊच नये, पुनरपी संसारा येणे नाही. कोणी सांगितले परत 84चा फेरा पूर्ण करून विचार करा, बरोबर की ना? आपला देह अडकता कामा नये. जो आपल्याला नरदेह प्राप्त झालाय आणि त्याच या नरदेहाला प्रत्यक्षपणे हा भक्ती मार्ग मिळालाय, तोच म्हणजे महद्भाग्य, बरोबर की नाही? म्हणून पुनरपी संसारा येणे नाही. आपण जेवढं आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे ना, त्यामध्येच आपण समाधानी असलं पाहिजे. परंतु आपण ज्याप्रमाणे बघा आपलं वय वाढत चाललेलं आहे, 70 वर्ष झालंय. पूर्वीचे बघा 100 गाठायचे, 110 गाठायचे, बरोबर की नाही? आता 20मध्ये मरतायत. भाग कसा आहे? कारण कलियुग आहे. कलियुग बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलाय, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. काही काही जन्मताच मरतायत की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, परी म्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे, चंचलपणे सर्वथा. आपल्याला 40 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, तरी आपण अजून ठाम, यावेळी मी 80 गाठणारच. परंतु गाठून करणार काय? जर तुझ्या हातून उत्तमाची सत्कर्म घडत असतील, या समाजासाठी उत्तमाचं तू काहीतरी देणं घेणं करत असशील, तरच उत्तमाचं ना. नाही तर पृथ्वीवर ओझं होण्यापेक्षा जेवढं आयुष्य तुला प्राप्त झालेलं आहे, त्या आयुष्यात तुला काहीच करता आलं नाही, तर शेवटी काय आहे? जमा नावे शून्याकारणी. पुन्हा संसारास न यावे, चंचलपणे सर्वथा. चंचल का सांगितलं? मन चंचल आहे. आपण घरामध्ये एका ठिकाणी बघा, एका हॉलमध्ये असू दे किंवा बेडरूममध्ये आपण शांत बसलेलो आहोत, परंतु शांत बसलेला देह समोरच्या किंवा आपल्या घरातल्या व्यक्तीला दिसत आहे, परंतु आपल्या अंतरी काय चालू आहे ते समोरच्या व्यक्तीला, घरातल्या व्यक्तींना कळत नाही ना. ज्यावेळी कोणीतरी आपल्याला हाक मारत आहे तरी सुद्धा आपलं लक्ष नसतं, परंतु आपल्या जवळ येऊन आपल्याला स्पर्श केलं त्यावेळी आपण दचकतो आणि समोरची व्यक्ती म्हणते, आपल्या घरातील व्यक्ती म्हणते, अरे तुला मी किती हाका मारल्या, लक्ष कुठे आहे? म्हणजे विचार करा, आपण कशामध्ये अडकलेले आहोत? त्या कल्पनेमध्ये अडकलेले आहोत. त्या मनामध्ये संपूर्णपणे देह गुरफटलेला आहे. त्या चंचल मनाला स्थिर आणण्यासाठी आपल्याला श्रीमनाचे श्लोक दिलेले आहेत. त्या मनाच्या श्लोकावर संपूर्णपणे आपला देह काय असला पाहिजे? स्थिर असला पाहिजे. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. कल्पना रहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेवची एक होऊन असावे. बघा, कल्पना रहित
असे जे अद्वैत ब्रह्म त्याच्याशी तदाकार झाल्यावर संसार दुःखरहित अशा शाश्वत सुखाची प्राप्ती होते. म्हणून तेच एक होऊन राहावे प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे. कल्पनारहित जे सुख संसारामध्ये प्रपंचामध्ये, समर्थ म्हणाले जन्म आहे म्हणजे मृत्यू आहेच ना. आयुष्याने बघा प्रत्यक्षपणे जीवन जगत असताना सुखदुःख येतच असतात, कठीण प्रसंग येतोच असतो, त्यावर मात करता यायला हवी. परंतु जर आपण बघा प्रत्यक्षपणे आपला आत्मविश्वास जर डळमळीत असेल तर बघा एखादं जे का आपण कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये कधी आपण यशस्वी होत नाही. परंतु समर्थ म्हणाले संसार आणि प्रपंच करत असताना दुःख आले, दोष कोणावर आपण देतो, बरोबर की नाही. संसार करत असताना आर्थिक परिस्थिती निर्माण होते, संसार करत असताना प्रपंच करत असताना कटकटी येत असतात. यावर मात करण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. कारण आपला देह संपूर्णपणे त्या विषय वासनेमध्ये अडकलेला आहे. विषय गोड हे लागले मला, यामुळे असे घात आपुला, कळूनिया असे भ्रांती जाईना, हे दयानिधे श्री गजानन. म्हणून समर्थ म्हणाले म्हणून तोची एक होऊन असावी. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी. बघा अध्यात्म निरूपणाचं श्रवण होताच जी वृत्ती आहे ती ब्रह्माकडे होती. मग यासाठी काय पाहिजे, श्रवण पाहिजे ना, परमार्थ हवा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेक येऊ. म्हणून समर्थ म्हणाले अध्यात्म निरूपण बघा जे आपण श्रवण ऐकतो ना, ते श्रवण संपूर्णपणे ऐकल्यावर श्रवणाचं मनन होतं आणि मननाचं निजध्यास प्रत्यक्षपणे आपल्या बघा पिंडामध्ये पेरलं गेलं पाहिजे. ज्यावेळी एखाद्या शेतामध्ये आपण बी बियाणे पेरतो की नाही, ज्यावेळी त्याला खत पाणी बरोबर प्राप्त होतं त्यावेळी ते पीक उत्तमाचं होतं की नाही. म्हणून समर्थ म्हणाले मने अंतरिक्षी जावे, क्षणैक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुती. मनाने अंतर्मुख होऊन क्षणभर स्वरूपी तादाम्य पावावे व वृत्तीवर येऊन बहिर्मुख होऊन ब्रह्मापासून खाली कोसळावे. काय भाग दिलाय, मने अंतरिक्षी जावे. बघा आपल्या हातात रिमोट आहे की नाही हो, नक्कीच आहे. कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा भाग या देहाचा चाललेला आहे. पहावे आपणास आपण हातामध्ये रिमोट आहे, परंतु समोर टीव्ही आहे. टीव्ही पाहत असताना घरामध्ये आई आहे, वडील आहेत, भाऊ आहेत, बहिणी आहेत आणि आपण प्रत्यक्षपणे टीव्ही पाहत आहोत. टीव्हीवर आपण मॅच पाहत आहोत. मन बघा कसं संपूर्णपणे भरकटवतो. आता मॅच पाहत असताना आपलं लक्ष संपूर्णपणे टीव्ही जवळ, बरोबर की नाही. त्या टीव्ही मध्ये जे प्लेयर जे खेळाडू खेळत आहेत त्यापैकी आऊट झाला. आता तिथे आऊट झाला, आता त्या तिकडचा संपूर्णपणे आपण काय करत असतो, क्रोध करत असतो, कारण आऊट झाला, बरोबर की नाही. आणि आपला जो राग आहे तो आपण इतरांच्यावर काढत असतो, बरोबर की नाही. म्हणजे प्रत्यक्षपणे टीव्ही समोर पाहतो, परंतु मने अंतरिक्षी जावे.
6 बॉलात 8 रन पाहिजे असतात. हा बेडवर बसलेला देह आहे, तिथून उड्या मारतोय, मॅच जिंकणारच, मॅच जिंकणारच. परंतु तिथे आऊट झाल्यावर हा रिमोटच फेकून देतो. रिमोटची काही चुकी आहे का हो? क्रोध कोणाच्या मनात आला? कारण खेळाडू बरोबर खेळत होता, गोलंदाजी बरोबर गोलंदाजी करत होता, परंतु बॅटचा जो मारा होता तो हुकला आणि स्टंप, बरोबर की नाही? इकडे संपूर्णपणे काय झाली? विषय वासना प्रबळ झाली, मॅच हरली. दोष कोणाचा? मने अंतरिक्षी जावे, क्षणैक ब्रह्मची व्हावी, शांत प्रवृत्ती घेतली पाहिजे. आणि आपण तिथे बेडवरून बसून सर्वांना सांगते, जर मी तिथे असो 6 बॉलात 8 काढले असते, बरोबर की नाही? ज्यावेळी संपूर्णपणे जिथे स्टेडियम आहे, जिथे मैदान आहे, ज्यावेळी जो अनुभव येतो, अनुभवासी प्रत्यक्षात. पुढच्या ओवीमध्ये समर्थन उत्तमाची ओवी लिहून ठेवली बघा. प्रत्यावृत्ती सैरा वैरा. मन कसा आहे हो? सैरा वैरा. किती करू येर झारा, पायी लावून या दोरा, कीटक जैसा. मग भाग कसा दिला? टीव्हीचा रिमोट फुटला, हा इयर झारा घालतोय. आता काय करू? आता पैसे मलाच परत भरावे लागतील. रिमोट तुटलेला आहे, बरोबर की नाही? खर्च कोणाला आला? देहालाच आला ना. क्षणाचा विलंब करता बरं, प्रत्यक्षपणे त्या क्षणामध्ये संपूर्णपणे क्रोध उभा राहिला, मत्सर उभा राहिला आणि क्षणामध्ये खर्च उभा राहिला. म्हणून प्रत्यावृत्ती सैरा वैरा. मन कसा फिरला? सैरा वैरा. त्याला संपूर्णपणे ताळ्यावर आणायचं आहे म्हणून समर्थ म्हणाले. बघा, महासंकटी सोडिले देव जेने. संकटातून सोडवणारा कोण आहे? प्रत्यक्षपणे देव आहे ना. पायी लावून या दोरा, कीटक जैसा. चतुर असतो बघा, चतुर. त्या चतुरला आपण दोरा लावतो तरी तो चतुर बघा, त्याचे पंख आपण काय करत असतो, बरोबर की नाही? पकडून त्याला दोरा लावल्यावर आपल्याला मजा येते, परंतु त्या कीटकाला, जो कीटक आहे तो काय म्हणतो, या देहाच्या संपूर्णपणे मी जाळ्यात फसलेलो आहे, इथून मला सुटायचं आहे. परंतु आपल्याला खरा आनंद होतो. आपल्याच जर कोणी पाय बांधून ठेवले, आपलेच कोणी हात बांधून ठेवले, तर आपण आनंदाने उड्या मारू का हो? हा भाग आपल्यावर संपूर्णपणे लागू पडतो, बरोबर की नाही? म्हणून मुख्य प्राणी सर्वजण बसलेले असतात ना, पशु पक्षी. बघा, रस्त्याच्या इथे कडेला बघा, एखादा मुका प्राणी बसलेला आहे, काहीच न करता आपण हातातील दगड घेतो आणि उचलून मारतो की नाही? काय दोष आहे हो त्यांचा? ते परत इथून तिकडे प्रवासाला जातात, बरोबर की नाही? परंतु ओरडल्यावर, भुंकल्यावर आपल्याला आनंद होतो. म्हणजे विचार करा, उपदेश काळी तदाकार, होता पडे हे शरीर. काय भाग दिलेला आहे? बद्ध कोण आहे? शिकवण कोणाला द्यावी लागली? या मनुष्य देहाला. पशु पक्ष्यांना शिकवावं लागत नाहीये, कारण पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करी ती समर्थ. म्हणून होता पडे हे शरीर, अथवा नेने आपपर, ऐसे झालेच पाहिजे ना. उपदेश काळी ब्रह्माशी तदाकार झाल्याबरोबर एकतर शरीर पडले, म्हणजे द्वैत भावनामध्ये बघा, प्रत्यक्षपणे द्वैताने अद्वैताचा भाग चालू. ऐसे नसता जे बोलणे, तेची वाटे लाजिरवाणे, ब्रह्म होऊन संसार करणे, हेही विपरीत दिसे. असे जर झाले नाही तर ब्रह्मज्ञानासंबंधी बोलणं सुद्धा लाजिरवाणे वाटे. आता बघा,
ऐसे नसता जे बोलणे, तेची वाटे लाजीरवाणे. आपल्या घरामध्ये आपल्यापेक्षा वयाने मानाने मोठे व्यक्ती असतात की नाही, त्यांच्यासमोर आपण जे काही बोलत असतो, किंवा लहान मुलं असतील, लहान मुली असतील, त्यांच्यासमोर आपण कसं बोलत आहोत, कशी आपली वागणूक आहे, बरोबर की नाही, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. जर आपण लहानांसमोर मोठ्यांशी बोलताना बघा कसंही बोलत असो, त्यावेळी लहान काय आपल्याकडून शिकतील हो, काय गुण घेतील आपल्याकडून, बरोबर की नाही. म्हणून आपला स्वभाव कसा असला पाहिजे, आपली वर्तवणूक कशी असली पाहिजे. जो स्वये ब्रह्मची झाला, तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त नवटे. जो स्वतःच ब्रह्मच झालाय, जो परत संसारात कसा आला, हे कसलं माझं ज्ञान आहे, मला तर योग्य वाटत नाही. म्हणून पुनरपी संसारा येणे नाही. संसार सारं काही या संसारामध्ये अडकून राहिलेलं आहे, हे कसलं माझं ज्ञान आहे. प्रश्नचिन्ह उभं केलेत. बघा, आपण एखाद्याला बोलत असताना प्रत्यक्षपणे बोलून जातो, पण बोलल्यानंतर आपण विचार करत बसतो, अरे मी असं का बोललो. जर आपण आधी विचार करून जर बोललो असतो, तर हा प्रश्नचिन्ह उभा राहिला असता का, हो, नाहीच. मग पहिलाच प्रश्न, लग्न करायच्या अगोदर विचार केला असता, बरोबर की नाही, लग्न करू का. संसार बघा, संसार कसा करावा, दोष कोणाचा आहे. लग्नानंतर बघा प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो, अरे मी संसारात संपूर्णपणे बुडालो, संसारात संपूर्णपणे काय झालो. पण का बुडालास. इतका सारा पैसा असताना, लग्नाच्या पूर्वी सर्व काही पैसा होता, परंतु सर्व काही पैसा कुठे गेला, विषय वासनेमध्ये गेला, व्यसनामध्ये सर्व पैसा गेला, बरोबर की नाही. मग शेवटी प्रत्यक्षपणे का कटकटी होऊ लागल्या, आर्थिक अडचणी का भासू लागली. समर्थ म्हणाले, ज्यावेळी विषय वासना गोड लागत होती, बघा एखादा ऊस गोड लागत असेल तर मुळासकट खाऊ नये. तसंच विषय वासनेने फसवलं की नाही. एकदा फक्त आपण मित्रांच्या संगतीने गेलो, परंतु त्याच संपूर्णपणे व्यसनाने तुला काय केलं, गुलाम केला, आणि प्रत्यक्षपणे तुझा संसार संपूर्णपणे उद्ध्वस्त केला की नाही. मग आता तो संसार आपल्याला नकोसा वाटायला लागला. परंतु जो संसार जो संपूर्णपणे आपल्याला उत्तमाचा करायचा आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं आणि काय करू नये ही शिकवण प्राप्त करून दिलेली आहे, बरोबर की नाही. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, सांगितलं समर्थांनी. ब्रह्माची होऊन जावे, काते संसारीच असावे, दोहींकडा भरंगळावे किती म्हणून. बघा, दोहींकडे भरंगळावे सांगितले. आता स्प्रिंग असते बघा, स्प्रिंग जेवढी आपण दाबून ठेवू ना, तेवढीच ती काय होते, बरोबर की नाही. त्याचप्रमाणे निरूपणी ज्ञान प्रबळे, उठवून जाता ते मावळे, मागुता काम क्रोध खवळे, ब्रह्मरूपासी. आले शेवटी काम क्रोध आले, विषय वासना आलेली आहे. निरूपण श्रवण करताच ज्ञानाचा जोर होतो की नाही. जर देवाचं संपूर्णपणे कीर्तन भजन
उपासना भक्ती करत असशील तर अखंड संपूर्णपणे जे अज्ञान आहे ते बाजूला सारून ज्ञानच प्राप्त होणार आहे की नाही. तेथून उडून गेले की ज्ञान मावळते. सर्व काही ऐकून जर या कानाने ऐकलं आणि या कानाने जर सोडून दिलंस तर शेवटी उपयोगच नाहीये. म्हणून ब्रह्मरूप झालेल्या माझ्या ठिकाणी परत काम क्रोधादी विकार बळवतात. भाग कसा दिलेला आहे. आपण देवाची भक्ती करत आहोत, देवाची उपासना करत आहोत, ज्याप्रमाणे देवाचं नामस्मरण करत आहोत, परंतु देवाची उपासना आणि श्रवण करत असताना आपण या कानाने ऐकत आहोत आणि या कानाने सोडून देत आहोत. दोन हात आहेत, एका हाताने भक्ती मार्ग करत आहोत आणि एका हाताने व्यसन करत आहोत, वाईट कर्म करत आहोत. शेवटी बघा, जे पुण्य आहे ते पुण्य संपूर्णपणे आपण नष्ट करतो आणि पाप वाढवत असतो. भाग कसा दिलेला आहे. जेव्हा आपण संपूर्णपणे देवाचं नामस्मरण, देवाची भक्ती करत असतो, तेव्हा जो क्रोध आहे त्या क्रोधाला, त्या रागाला, त्या मत्सराला आवर घालण्याचं कार्य कोण करत आहे तर स्मरण. परंतु तिथून आपला देह बाजूला सारला की संपूर्णपणे ते काम क्रोध खवळतात. म्हणून उत्तमाची ओवी लिहून ठेवली, काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेवितांचं पावला मृत्यू. अमृत सांगितलं, अमृत सेवितांचं पावला म्हणजे काय, श्रवण. काम क्रोध आहेत त्यांना संपूर्णपणे काय करायचंय, जे खवळलेले आहेत. खवळलेला समुद्र असतो आणि शांत समुद्र असतो, फरक आहे की नाही. भरती ओहोटीला आपण गेलो की नाही, समुद्र बीचवर फिरायला गेलो की नाही, ज्यावेळी खवळलेला समुद्र आहे, भरती आहे, लाटाच्या लाटा येतात, त्यावेळी आपण एका ठिकाणी ज्यावेळी बघा पाण्यामध्ये उभं राहतो ना, त्यावेळी पाणी आपल्याला मागे सुद्धा नेतो आणि पुढे नेण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. परंतु ओहोटीच्या वेळी आपण त्या पाण्यामध्ये उड्या काय मारतो, कारण का आपल्याला माहिती आहे त्या लाटेमध्ये आपण जाणार नाहीये. परंतु भरतीमध्ये आपल्याला एक प्रकारची भीतीसुद्धा वाटते आणि एक प्रकारचा आनंदसुद्धा वाटतो. म्हणून भाग कसा दिलेला आहे, ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोहींकडे अंतरला, ओढगस्तेपणेची गेला संसार त्याचा. म्हणून दोन्ही भाग दिले ना. असा कसा, कारण धड ना ब्रह्मापासी धड ना प्रपंच. म्हणजे धड देवाची भक्ती नाही आणि धड संसारामध्ये प्रगती नाही. मग शेवटी काय, संसारात संपूर्णपणे बुडाला आणि संसारही हातातून जायची वेळ आहे. कशामुळे, घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मागे ओढी, संसार करिता आवडी, ब्रह्मी उपजे मागुती. ब्रह्मसुखाची गोडी चाखावी म्हणून प्रयत्न करावा, तर संसारिक सुखाची आवड मागे बघा ओढते की नाही. म्हणून संसार करू का नको करू असा मनामध्ये प्रश्न उभा राहतो. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो बघा, एखाद्या दुकानामध्ये जातो. आता त्या दुकानामध्ये जात असताना आपण ठरवूनच जातो की नाही त्या दुकानामध्ये काय घ्यायचं आहे. एखाद्या हॉटेलमध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपण प्रथमतः ठरवूनच जातो की ही प्लेट आज मी खाणार आहे. त्याचप्रमाणे दुकानापाशी गेला आणि फक्त त्या बरणीमध्ये असलेले जे चॉकलेट्स असतात किंवा ते कुरकुरे असतात बघा, भाग कुरकुरे आणि चॉकलेटचं नाही आहे, तर संपूर्णपणे उदाहरण दिलेलं आहे. तिथेच समजा पाहून आलेला आहे, त्या बरणीमध्ये चॉकलेट्स आणि कुरकुरे आहेत, तर ते पाहून आपली भूक भागेल का हो, नाही ना. हॉटेल आहे,
धाबा आहे, तिथे फक्त आपण त्या पायरीपाशी गेलो, फक्त सुगंध घेऊन आलो, त्याला आपण भाजी विचारली, कोणती स्पेशल भाजी आहे, पोट भरेल का हो? जोपर्यंत आपण ती पदार्थ, जोपर्यंत आपण ती गोष्ट खात नाही, तोपर्यंत आपल्याला समाधान प्राप्त होणार आहे. घेता ब्रह्मसुखाची गोडी. गोडी कधी प्राप्त होईल? ज्यावेळी संपूर्णपणे ती वस्तू आपल्याला प्राप्त होईल. आपल्याला साखर आणि मीठ बघा, दोघांचा चुरा करून दिलेला आहे. जीभ बघा, जीभ बरोबर चव सांगते की नाही, गोड आहे, कडू आहे, तिखट आहे, तुरट आहे, आंबट आहे. म्हणजे विचार करा, संपूर्णपणे सर्व पांढरे पदार्थ ठेवलेले आहेत, परंतु आपण ज्यावेळी टेस्ट करणार त्यावेळीच आपल्याला समजेल ना. म्हणून समर्थ म्हणाले, घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मागे ओढी, संसार करिता आवडी, ब्रह्मी उपजे मागोती. ब्रह्म सुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोही आपुरी पुरे एकची नाही. संसाराच्या आसक्तीमुळे ब्रह्मसुख अंतरले आणि ज्ञानाच्या योगे संसारही सुख. बघा, आता संसारामध्ये सुख वाटायला लागलंच नाही आहे, संसारामध्ये संपूर्णपणे दुःख आलेले आहे. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही अपुरी राहिलीत. या कारणे माझे चित्त चंचल झाले दुष्यित, काय करणे निश्चितार्थ एकही नाही. आता काय करायचं, प्रपंच करायचा की परमार्थ करायचा? आपण ठरवलेलं, काय ठरवलेलं? भक्तिमार्ग केव्हा करायचा? आपण ठरवलेलं काय? ज्यावेळी हा देह रिटायर होईल त्यावेळी देह भक्ती मार्गाला जाईल. पण कोणाला माहिती तू रिटायर होतपर्यंत जिवंत राहशील म्हणून? बरोबर की नाही? जन्माची तारीख माहिती आहे हो, मृत्यूची तारीख माहिती नाही आहे. म्हणून प्रत्यक्षपणे आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढेच आपण वस्तू खरेदी करू शकतो ना. तोच एक बॅलन्स असतो. जर पैसेच नसतील तर ती वस्तू घेऊ शकतो का? नाहीच घेऊ शकत. म्हणून समर्थ म्हणे, ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरे पुरे एकही नाही. मग आता प्रपंच पण नाही आणि परमार्थ सुद्धा नाही. या कारणे माझे चित्त चंचल झाले दुष्यित, काय करणे निश्चितार्थ एकही नाही. म्हणून शेवटी समर्थ म्हणाले, आधी प्रपंच करावा नेट का सांगितला? परमार्थ करावे की प्रपंच करावा? मनामध्ये प्रश्नचिन्ह उभं राहिलं की नाही? कारण का? द्विधा मनिस्थिती उभी राहिली. मन चंचल संपूर्णपणे झालेलं आहे. आता काय करावं? ऐसा श्रोता करी विनंती, आता राहावे कोणे रीती, मने अखंड माझी मती, ब्रह्माकार नाही. म्हणून श्रोत्याने विनंती केली की माझी बुद्धी अखंड ब्रह्माकार राहत नाही. मी आता कोणत्या प्रकारे, बघा, देवाच्या चरणी नतमस्तक होऊन, बघा समर्थ म्हणाले, अखंड नामस्मरण ज्या प्रकारे तुझ्या अंतरी प्रत्यक्षपणे देवाची भक्ती आणि देवाच्या उपासनेमध्ये ज्यावेळी तुझा देह असेल त्यावेळी जे काही कार्य आहे, जे काही दुःख आहे ते बाजूला सारून उत्तमाचा मार्ग तो म्हणजे भक्ती मार्ग. आता याचे प्रत्युत्तर, वक्ता देईल सुंदर, श्रोती व्हावे निरुत्तर क्षण एकात. आता याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. वक्त्याने प्रत्यक्षपणे दिलेलं आहे, श्रोत्याने फक्त ऐकायचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियत, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. ब्रह्मची होऊन जे पडिले, तेची मुक्तिपदास नेले, एरते काय बुडाले व्यासादिक. जे ब्रह्म होऊन निश्चित पडले तेच फक्त मुक्त झाले आणि बाकीचे व्यासादिक बुडले की काय? मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिला. ज्यांनी श्रवण केलं,
ज्यांनी देवाचा मार्ग संपूर्णपणे अवलंबला ते मुक्त झाले, आणि बाकीचे, म्हणून इथून सुटण्याचा मार्ग आहे ना, स्वर्ग आणि नरक. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. आपण स्वर्ग कुठे आहे, आकाशाकडे बोट दाखवते. समर्थ म्हणाले सर्व काही इथेच आहे, या पृथ्वी तलावरच स्वर्ग आहे, नरक आहे. आपण वाईट कृत्य केले, आपण वाईट कर्म केली की नक्कीच नरक प्राप्त आहे. परंतु सुख कधी, स्वर्ग कधी, देवाची उपासना करत असशील, देवाची भक्ती करत असशील, देवाचं नामस्मरण करत असशील, तर स्वर्गात इथेच आहे. बरोबर की नाही. श्रोता विनंती करी पुढती, शुक मुक्त वामदेव वाव हे श्रुती, दोघेंची मुक्ती आदी अंती बोलत असे. तेव्हा श्रोत्याने परत विनंती केली. बघा, शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदास. कशी भक्ती केली. वेदे ब्रह्मबद्ध केले सर्व, मुक्त शुक वामदेव, वेदवचनी अभाव कैसा धरावा. वेदांनी इतर सर्वांना बद्ध म्हटले, फक्त शुक आणि वामदेवच मुक्त झाले. या वेदवचनावर अश्रद्धा कशी ठेवावी. बघा, आता वेद आपण पाहिलेलेच आहेत, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आपण आपल्या कुठल्या गोष्टीवर आपण भेदभाव करत नाही, कुठल्या गोष्टीवर डायरेक्ट आपण विश्वास ठेवत नाही. विश्वास कोणत्या गोष्टीवर ठेवला पाहिजे हे सुद्धा जाणून घेतलं. जे डोळ्यांनी आपण प्रत्यक्ष पाहतो, जे कानांनी प्रत्यक्षपणे ऐकतो, त्यावरच आपण विश्वास ठेवू की नाही. ऐसा श्रोता वेदाधारे, देता झाला प्रत्युत्तरे, दोघेची मुक्त अत्यादरे प्रतिपाद्य केले. वक्ता बोले या उपरी, दोघेची मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी कोणास आहे. बघा, या सृष्टी हे दोघेच फक्त मुक्त असं म्हटलंय. बहु ऋषी बहुमुनी, सिद्धयोगी आत्मज्ञानी, झाले पुरुष समाधानी असंख्यात. अनेक ऋषी, अनेक मुनी, अनेक कित्येक सिद्ध, कित्येक योगी आणि आत्मज्ञानी पुरुष बघा प्रत्यक्ष होऊन गेले, ज्यांना शाश्वत समाधान प्राप्त झाले, असे असंख्य लोक होऊन गेलेत. मग आपल्याला शाश्वती कधी प्राप्त होईल. आपण काय कमावतो, सर्व काही नाशिवंत कमावतो. आपल्याकडे गाडी आहेत, हो आहेत, बंगले आहेत, पैसे आहेत, पण सर्व नाशिवंत आहे. घेऊन का आलो आहे, काहीच नाही घेऊन आलो, रिकाम्या हाताने आले होत ना, मग रिकाम्या हातानेच जाणार आहोत. मग शाश्वत काय, शाश्वत एकच आहे, जे आपण श्रवण करणार आहोत ते श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास, हेच आपल्या शाश्वती. प्रराध नारक पराश पुंडरिक, व्यासांबरी शुष्क शौनक भीष्म दाल्यम, रुक्मा गदार्जुन वसिष्ठ बिभीषणादीन, पुण्यनिमा भागवत स्मरामी. बघा श्लोक कसा दिलेला आहे. प्रल्हाद नारद पुंडरिक व्यास, व्यास अंबरीश शुक शौनक, भीष्म दाल्यब रुक्मागंध, अर्जुन वसिष्ठ बिभीषण, या पुण्यवान परम भावतांचं मी स्मरण करतो. कविहर रतीक्ष प्रबुद्ध पिपलायन, अभिरात्रो अतो दुमिलाक्षण करभाजन. कवी हरी अंतरिक्ष प्रभू पिपलायन. बघा प्रत्यक्ष म्हणे जे संस्कृत आहे त्याचं मराठीमध्ये संपूर्णपणे काय केलेलं आहे, बोध दिलेला आहे ना. याही वेगळे थोर थोर, ब्रह्म विष्णू महेश्वर, आदी करून दिगंबर विदेहादिक. जे वर्णन केलं आहे त्यांच्याखेरीज ब्रह्म, विष्णू, महेश आणि दत्तात्रेय आदी अनेक जण मुक्त होऊन गेलेले आहेत. शुक वामदेव मुक्त झाले, एरते अवघेच बुडाले, या वचने विश्वासले ते पडत मूर्ख. शुक आणि वामदेव फक्त मुक्त झाले, इतर सर्वजण मुक्त झालेले
नाही. या वचनावर जे कोणी विश्वास ठेवतात ते पडत मूर्ख. बरोबर की नाही? तरी वेद कैसा बोलिला, तो काय तुम्ही मिथ्या केला, ऐकोनी वक्ता देता झाला प्रत्युत्तर. जे आपण ऐकतो ते ऐकल्यावर लगेच आपण विश्वास ठेवतो आणि तेच चुकीचं असतं. आणि शेवटी आपणच खोटं ठरतो की नाही. वेद बोलिला पूर्वपक्ष, मूर्ख तेची लावी लक्ष, साधू आणि व्युत्पन्न दक्ष त्यांचे हे न माने. बघा, वेदांनी केवळ पूर्वपक्ष मानलेला आहे. मूर्ख लोक केवळ त्यावर लक्ष देतात, पण बघा प्रत्यक्षपणे ते पटत नाही ना. तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले, वेदाची नि उद्धरिले नवचे कोणा. पण समजा हे जर खरं मानलं तर मग वेदांमध्ये लोकांना उद्धरण्याचं सामर्थ्यच नाही. वेदांगी सामर्थ्य नसे तरी या वेदांसी कोण फुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्धरावया. वेदाक्षर घडे जासी तो बोली जे पुण्य राशी, म्हणून वेदी सामर्थ्यासी काय उणे. मग सामर्थ्य कशामध्ये? वेदांच्या अंगी जर सामर्थ्य नसते तर वेदांना कोणी विचारलं असतं का? म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य वेदांमध्ये निश्चित आहे. जो वेदाभ्यास करतो तो अत्यंत पुण्यवान समजला जातो. वेद शास्त्र पुराण भाग्य झालिय श्रवण, तेने होई जे पावन हे बोलती साधू. वेद शास्त्र आणि पुराण यांचं श्रवण भाग्यानंच घडतं. ज्यांना घडतं ते पवित्र होतात. श्लोक अथवा श्लोकाड नाही तरी श्लोक पाद, श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती. एक श्लोक अथवा अर्धा श्लोक एवढंच नव्हे तर श्लोकाच्या एका चरणाचं जरी श्रवण घडलं ना तरी अनेक दोष जातील, नाहीसे होतील. 205 श्रीमनाचे श्लोक दिलेत. एक एक श्लोक आणि त्या श्लोकाचं संपूर्णपणे अर्थ जर समजून घेतला ना तर नक्कीच बघा प्रत्यक्षपणे जे काही दोष आहेत ते दोष समूळ नष्ट होतील. वेद शास्त्री पुराण आयशा वाक्यांच्या आयणी, आगाध महिमा व्यासवाणी वदवून केली. वेदशास्त्र आणि पुराण अशा अर्थाच्या ओळीच्या ओळी आहेत. व्यासांनी आपल्या ग्रंथातून वेदांचा अगाध महिमा वर्णन केलेला आहे. एकाक्षर होता श्रवण, तात्काळ जी होई जे पावन, ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलीजे. वेदांच्या एका अक्षराचं श्रवण जर घडलं नाही तर श्रोता तात्काळ पावन होतो. असा त्यांचा महिमा अनेक ग्रंथातून जागोजागी वर्णन केलेलं आहे. एकाक्षर होता श्रवण, तात्काळ जी होई जे पावन, ऐसे ग्रंथांचे महिमान ठाई ठाई बोलीजे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिला आहे. एकाक्षर होता श्रवण, श्रवण जर आपण मनापासून जर केलं नाही, समर्थ म्हणाले आता श्रवण केले याचे फळ. कुठलाही प्रश्न असू दे त्या प्रश्नाचं उत्तर तुला इथे प्राप्त होईल. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाची मुळं एक सारण. वेद शास्त्रे पुराणे कैशी होती अप्रमाणे, दोघां वाचून तिसरा कोणे उद्धरावा. म्हणून समर्थ म्हणाले वेदशास्त्र पुराण अप्रमाण कशी मानावीत आणि शुक वामदेवाखेरीज आणखी कोणाकोणाचा उद्धार झालेला आहे. मनसी काष्ट होऊनी पडिला, तोची एक मुक्त झाला, शुक तोही अनुवादला नाना निरूपणे. बघा यावर प्रत्यक्षपणे जो भाग दिलेला आहे, जो लाकडासारखा निचेष्टित होऊन पडलेला आहे तोच मुक्त. आता समुद्रामध्ये किंवा तलावामध्ये लाकडाचा तुकडा पडलेला आहे, पाण्यामध्ये लाकूड टाकून ठेवा, तरंगेल की नाही? नक्कीच. लोखंड टाकून ठेवा, तरंगेल? नाही तरंगेल. त्याचप्रमाणे संसारामध्ये आपल्याला तरंगायचं आहे, बुडायचं नाही. बरोबर की नाही? मग कसा संसार करायचा? संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाच उदार, मापी लागले शरीर घडी निघडे. जो भाग दिलेला आहे
बघा पाण्याची लाट येते की नाही, त्या लाटेमध्ये आपण कागद असतं बघा, कागदाची होडी टाकून ठेवा. कागदाची होडी बनवायची आणि टाकून ठेवायची, कारण कागद तरंगणार आहे, बुडणारा नाहीये, परत तो लाटेमधून किनाऱ्यावर. कारण समुद्र संपूर्णपणे कचरा किनाऱ्यावरच येऊन टाकतो. समुद्र कधी कचरा आतमध्ये घेऊन जातच नाही. बघा ज्यावेळी ओहोटी येते बघा, त्यावेळी संपूर्णपणे आपल्याला काय पाहायला मिळतं, शंख शिंपले आणि वाळूच प्राप्त होते का कचरा येतं. संपूर्ण जो कचरा येतो किनाऱ्यावरच. म्हणून समर्थ म्हणाले, शुक मुक्त ऐसे वचन, वेद बोलिला हे प्रमाण, परी तो नव्हता अचेतन ब्रह्माकार. बघा शुक मुक्त हे वेदवचन प्रमाण, अचेतन ब्रह्माकार असता शुक योगीश्वर, तरी सारासार विचार बोलणे न घडे. शुकदेव जर अचेतनासारखं निश्चित पडून राहिलेलं असतं तर त्या सारासार विचार बोलून दाखविताच आला नसता. जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊन पडिला, शुक भागवित बोलिला परीक्षिती पुढे. जो ब्रह्माकार होतो तो लाकडासारखा अचेतन होऊन निपचित पडून राहतो. म्हणून प्रत्यक्षपणे जो भाग दिलेला आहे, निरूपण हे सारासार बोलिला पाहिजे विचार, धांडोळावे चराचर दृष्टांतकार. बघा प्रत्यक्षपणे आपण एखाद्या गोष्टीमध्ये काय करत असतो, जो भाग दिलेला आहे त्यामध्ये संपूर्णपणे जे कार्य करायचं आहे त्यामध्ये सुद्धा आपण उत्तमरित्या कार्य करत नाही, त्यामध्ये टिंगलटवाळी करणार आणि कामसुद्धा आपण जलदरित्या करणार आणि शेवटी जे व्हायचं ते होतंच की नाही. म्हणून समजून घेतलं पाहिजे. आपल्याला 3 तासाचा पेपर आहे बरोबर, जर 1 तासामध्ये संपूर्णपणे पूर्ण झालेलं आहे, परंतु पाहिलं पाहिजे ना काय चूक आहे काय बरोबर आहे, कुणाचं उत्तर कुठे लिहिलेलं आहे. जर आपण लिहिलेलं आहोत, सर्व उत्तरं लिहिलीत, पण कुठल्या प्रश्नाचं कुठे उत्तर आहे तेच जर लिहिले नसेल तर मार्क मिळतील का? हो नाही ना. क्षण एक ब्रह्माची व्हावे. बघा कसा भाग दिलेला आहे. क्षणैक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे वकृत्वासी. असो भगवत निरूपण, शुक बोलिला आपण, तया अंगी बद्धपण लावू नये की. बघा संपूर्ण भागवतावर निरूपण केले म्हणून त्यांना बद्ध समजू नये. म्हणून बोलता चालता निचेष्टिता पडिले नसता, मुक्ती लाभे सायुजिता सद्गुरु बोधे. थोडक्यात म्हणजे काय, लाकडासारखं अचेतन होऊन न पडता जे चालणं आहे, जे बोलणं आहे, अत्यावश्यक क्रिया करीत असतानाही सद्गुरूंनी केलेला बोध हृदयात पूर्णपणे ठसला असेल तरच सायुज्य मुक्तीचा लाभ होऊ शकतो. जो आपण श्रवण करत आहोत ते श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास होत असेल तर नक्कीच बघा सामर्थ्य आहे चळवळीचे. एक मुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त, एक योगी विदेहमुक्त समाधानी. काही मुक्त असतात तर काही नित्यमुक्त असतात, काही जीवमुक्त असतात, तर काही योगी शाश्वत समाधान लाभलेलं विदेहमुक्त असतात. सचेतन जे जीवनमुक्त, अचेतन ते जीवन विदेहमुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणावे. बघा जे मुक्त होऊन जिवंतपणे या जगात वावरतात त्यांना जीवनमुक्त म्हटलं जातं. स्वरूपाबोधे स्तब्धता, ते जाणावी तटस्थता, तटस्थता आणि स्तब्धता देहसंमता. बघा आपल्यामध्ये स्तब्धताच नाही आहे. आपण स्तब्ध राहिलेत का हो? अजून नाही ना, चंचलच आहेत. येते अनुभवासीचं कारण, येते सर्व निष्कारण, तृप्ती पाववी आपण आपल्या स्वानुभवी. बघा आपल्याला अनुभवच नाही आहे आणि स्वानुभव नाही आहे, तर तृप्ती समाधान आपण आनंदी होऊ का? नाही आहे. जर एखादी गोष्टीची माहिती असेल, त्या गोष्टीचा अनुभव असेल तरच आपण ती गोष्ट संपूर्णपणे करू शकतो. कंठ मर्याद जेविला, त्यास म्हणती भुकेला, तेने शब्द जाजावाला हे तो घडेना. म्हणजे काय, ज्यावेळी आपण प्रत्यक्षपणे जेवलो तरच आपल्याला कोणी विचारलं तरच आपण सांगू शकतो ना भाजी कशी झाली, जेवण कसं होतं. जर काहीच न करता आपण जेवलो नाही, फक्त आपण काय करत आहोत, प्लेट पाहतो, त्या ताटामध्ये असलेले पदार्थ जर पाहून आपल्याला चव समजेल का? नाही आहे ना. स्वरूपी नाही देह, तेथे कासया संदेह, बद्ध मुक्त ऐसा भाव,
विदेहाचकडे. बघा, देहाचा काही संबंधच नसतो, पण बद्ध आणि मुका याचा संबंध देहाशीच असतो ना. देहबुद्धी धरुणी चिंती, मुक्त ब्रह्मादिक नव्हेती, ते शुकाची कोण गती मुक्तपणाची. मी देह आणि अहंकार जर मनामध्ये बाळगला, अहंकार नसावा हो, अभिमान कधीच नसावा, गर्व ताटा कधीच नसावा, कितीही आपल्याकडे असू दे, पण शेवटी नाशिवंत आहे, बरोबर की नाही. देहच नाशिवंत आहे, तर आपल्याला सर्वकडे नाशिवंत असून फायदा आहे का? नाही ना. म्हणून मी पण नसावा. मुक्तपण हेची बद्ध, मुक्तबद्ध हे अबद्ध, सस्वरूप स्वतसिद्ध बद्धनान मुक्त. मुक्तपणाची पोटी शिळा, भांतता जाई जे पाताळ, देहबुद्धीची अरगळा स्वरूपीने संटे. बघा, जर कोणी म्हणल, बघा प्रत्यक्षपणे जर कोणी म्हणत असेल मी मुक्त आहे, मला कोणीच काही करू शकत नाही, कारण प्रत्यक्षपणे जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू आहेच, कोणी अमरपटाला होऊन आलेला नाही. म्हणून किती पैसे जरी असले, किती काय असलं तरी गर्वपणा नसा. मीपणापासून सुटला, तोची एक मुक्त झाला, मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. बघा, मीपणापासून जो सुटतो तो माणूस, मग मुका असो किंवा प्रत्यक्षपणे, बघा कुणाच्या अंतःकरणाला लागेल तर काहीशी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. म्हणजे जो भाग दिलेला आहे त्या भागामध्ये जे काही सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं आहे ते नक्कीच करता यायला हवं. जयास बांधावे ते वाव, ते कैचा मुक्त भाव, पाहो जाता सकळ वाव, गुण वाढता. गुण काय आणि अवगुण काय. बद्धो मुक्त इति व्याख्या, गुणतो मे वस्तुतम, गुणस्य माया मूलतत्वानं मे मोक्ष न बंधन. तत्वज्ञाता परमशुद्धम, त्यास नाही मुक्तबद्ध, मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे. बघा, परमशुद्ध असा आत्मज्ञानी असतो जो बद्धही नसतो आणि मुक्तही नसतो. जे ते नाम रूप हे सरे, ते मुक्तपण कैचे उरे, मुक्तबद्ध हे विसरे, विसरणेपणाशी. बघा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नामरूपही उरत नाही, तर मुक्तपणा कसा. बद्ध मुक्त झाला कोण, ऐसा श्रोता करी प्रश्न, बाधक जाणावे मीपण धरत्यासी बाधी. एवम हा अवघा श्रम, अहंतेचा जाणा भ्रम, मायातीत जो विश्राम सेविला नाही. असो बद्धता आणि मुक्तता, आली कल्पनेच्या माथा, ते कल्पना तरी तत्वता साच आहे. मनाला आणि संपूर्णपणे बुद्धीला आपल्याला स्थिर ठेवायचं आहे, तरच त्या आपल्या मनामध्ये जे कल्पना येत असतात, मनामध्ये संपूर्णपणे विचार येत असतात, ते नाही शेवटी. म्हणून हे मृगजळ माया नाथिले आभाळ, स्वप्न मिथ्या तात्काळ जागृतीचे होय. बघा, जे झोपेचं सोंग घेऊन झोपलेले आहेत त्यांना उठवणं फार कठीण आहे, पण ते जे झोपलेले आहेत त्यांना उठवणं नक्कीच ना. म्हणजे विचार करा, प्रत्यक्षपणे आपल्याला झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पडत असतात, झोपेमध्ये कल्पना आपण करत असतो. कारण का, जे जिवंतपणे आपण जागेपणे जे डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत आहे ते आपल्याला रात्री झोपेमध्ये दिसत आहे. स्वप्नी बद्ध मुक्त झाला, तो जागृतीचा नाही आला, तेथे कैसा कोण काला, काही कळेना. बघा, जे स्वप्नामध्ये आहे ते स्वप्नामध्येच राहतं, उठल्यावर संपूर्णपणे जे स्वप्न आहे ते निघून जातं. म्हणून मुक्त विश्वजन, जयांस झाले आत्मज्ञान, शुद्ध ज्ञान मुक्तपण समूळ व्हावं. म्हणजे आत्मज्ञान कशामध्ये आहे हे कळलं गेलं पाहिजे ना. शुद्ध ज्ञान कशामध्ये आहे. बद्ध मुक्त हा संदेह, धरी कल्पनेचा देह, साधू सदा निसंदेह, देहातीत वस्तू. बघा, प्रत्यक्षपणे आपण ज्या कल्पना करत असतो, जे संदेह असतात, त्या मनातून प्रथमतः बाहेर पडल्या पाहिजे, तरच हा देह उत्तमतेने जगू शकेल. आता असो हे पुढती, पुढे राहावे कोणी रीती, त्याची निरूपण श्रोती सावध परिसावे. बघा, आपल्याला जे काही कार्य करायचं आहे ते कार्य करत असताना आपण केलेलं आहे असं जर म्हटलं तर शेवटी अपयशच आहे. म्हणून मी करता ऐसे म्हणसी, तेने ती गोष्टी होसी, राम करता म्हणसी, तेने यश कीर्ती प्रदात. म्हणून समर्थ म्हणाले, आता असो हे पुढती, पुढे राहावे कोणी रीती, त्याची निरूपण श्रुती सावधो परिसावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे, बद्ध मुक्त निरूपन्ना समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.